प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांची भेट झाल्याच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी सूचक भाष्य केलं। आता आम्ही एकत्र येणारच आहोत आणि त्यामुळे भेटीगाठी होणार आहेत, त्यामुळे एखाद्या भेटीविषयी जास्त चर्चा करायला नको असं आंबेडकर म्हणाले। दरम्यान इंडिया आघाडीत आमचा समावेश कधी होणार हे त्यांनीच ठरवायचं आहे। आता तेच तुम्हाला सांगतील की आमचा सहभाग कधी होणार असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं। येणारच आहोत, त्याच्यामुळे औपचारिक अनौपचारिकरित्या ते कुठे कधी नाही कधीतरी भेटणे होणारच आहे। त्याच्यामुळे स्पेक्युलेशन करण्यामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही। म्हणजे ज्यावेळेस आम्ही पत्र लिहित नव्हतो की आम्हाला सर इंडियामध्ये सहभागी घ्या, त्याच्यामुळे असं ते इन्क्लूड आहे की NCP सुद्धा इन्क्लूड आहे, काँग्रेससुद्धा आहे, शिवसेनासुद्धा आहे। त्याच्यामुळे वारंवार या भेटी होत राहणार। इंडिया आघाडीत कधी प्रवेश होईल आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे। तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत। ज्या दिवशी इंडिया आघाडीमध्ये आम्ही सहभागी झालो तर त्याच्यामध्ये या पंतप्रधानाने गेल्या 10 वर्षामध्ये देशाला कसं खोकलं केलेलं आहे याचा एक आराखडा आम्ही मांडू। जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना शिक्षा सुनावली असून न्यायालयाने जामीन नामंजूर केला। सुनील केदार यांच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत असं म्हणतच त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले। सुनील केदार यांच्या गणेशपेठ कार्यालयाच्या वर हे बॅनर लावण्यात आले। सध्या ते बँक घोटाळा प्रकरणात नागपूर कारागृहात शिक्षा भोगतात। सुखात नसलो तरी दुखात सोबत आहोत अशा आशयाचे बॅनर युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांनी लावले। काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना NDCC बँक घोटाळा प्रकरणी नागपूर न्यायालयानं 5 वर्षाची शिक्षा आणि 12.5 लाख रुपयाचा दंड ठोठावल्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ती तुरुंगात करण्यात आलेली आहे। मात्र नागपूरच्या सुनील केदार यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी जे आहे ते होर्डिंगबाजी करत आपलं समर्थन सुनील केदार यांना आहे अशा आशयाचे होर्डिंग लावलेले आहे। कल भी आपके साथ थे, आज भी है, कल भी रहेंगे, सुख में ना सही दुख में आपके साथी रहेंगे, मुर्दान नहीं मर्द बनेंगे, सुनील काका की लड़ाई आखिरी दम तक लड़ेंगे अशा आशयाचे होर्डिंग बंटी शेळके जे काँग्रेसचे नगरसेवक माजी नगरसेवक आहेत त्यांनी इथं लावलेले आहे आणि सुनील केदार यांना आपला पाठिंबा दर्शविलेला आहे। या आधी देखील ज्यावेळी नागपूरमध्ये है तैयार हम ही काँग्रेसची सभा झाली होती त्या ठिकाणी देखील सुनील केदार यांच्या समर्थनार्थ जे आहे ते होर्डिंग्स लावण्यात आले होते। खरं तर सत्र न्यायालयाने जे आहे ते सुनील केदार यांचा जामीन आणि त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे। त्यानंतर सुनील केदार यांची तुरुंगात रवानगी झालेली आहे। उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग सुनील केदार यांच्याकडे मोकळा आहे। मात्र 2 वर्षाच्या जो लोकप्रतिनिधी कायदा त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द झालेली आहे। त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे। सुनील केदार समर्थक आता होर्डिंग लावून सुनील केदार यांच्या मागे असल्याचं जरी सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र वरिष्ठ काँग्रेसचे कुठलेही नेते सुनील केदार यांच्या मागे उभा आहे असं चित्र तरी सध्या नागपुरात आणि राज्यात पाहायला मिळत नाही आहे। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।